नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यात चाललं आमच्या सुपारीच्या बागेमध्ये. आणि आज सुपारीच्या बागेमध्ये आज सुपारीचा पाडा आहे आणि काळी मिरी काढणी देखील आहे. ते आज मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. तर बघताय माझ्या खांद्यावर आहे शिडी. तर शिडी कशासाठी? तर काळी मिरीची वेळ आहे ना, झाडांवरती सोडलेली आहे आणि मग ती काढायला सोयीस्कर होते, त्यासाठी शिडी आणलेली आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. चला मंडळी, तिकडे आता बागेमध्ये जाऊया. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद करा. तर मंडळी, आता आलो आहे आमच्या सुपारीच्या बागेमध्ये. वाटेवरून चालतो आहे आणि बहुतेक इकडे पाण्याचा पालट देखील आहे बागेला. आमचा सुपारीचा म्हणजे आमच्या बागेला पाणी नाही, दुसऱ्यांचे आहे. इकडे बाग आहे सुपारीची. मंडळी, आलो आहे सुपारीच्या बागेमध्ये. इकडे बघताय, इकडे बघा आंब्याचं झाड आहे आणि इथे बघा शिडी लावून ठेवले आहे आंब्याच्या झाडाला. आणि आता प्रथम आम्ही सुपारी काढतोय, त्यानंतर काळी मिरी काढणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे झाडावरून काळी मिरी कशाप्रकारे काढली जाते, त्यानंतर ती सोलण्याची प्रक्रिया, हे सर्व काही पाहणार आहोत. आणि सुपारी कशी काढतात ना, ते जास्त काही दाखवणार नाही, कारण ह्याच्यावरती सुपारी काढणी होती. ह्याच्यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, नक्की बघा. सकाळचे वाजले जवळजवळ 9:30 वाजून गेलेले आहेत. आज सुट्टीचा दिवस. तर मी आणि पप्पा आम्ही दोघेजण आलो आहे बागेमध्ये. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून जा. बागेमध्ये आलो की सावली तर असतेच, पण मच्छर खूप त्रास देते. बघा, ह्याच्यावरती देखील काळी मिरी तयार झाले आणि सुपाऱ्या बघा तयार झालेल्या आहेत काढायला. हा बघा, हे पिवळा धमक झालाय. खाली पडलेले देखील आहेत. जवळजवळ 50-1 किलो तरी सुपारी निघेल असं वाटतंय. बघूया, कारण आज सुपारीची शिफ्ट खूप पिकलेली आहेत. जास्त पिकली तर गळून जातात आणि मग माकडं वगैरे त्रास देतात. त्यामुळे आम्ही काढून टाकतो लवकरात लवकर. पक्षी ओरडत आहेत. हे बघा, आता ही पान कापी इथं ठेवले. पप्पा तिकडून वरून येत आहेत पिशवी घेऊन. मंडळी, सुपारीचं झाड खूप उंच आहे आणि बाबा पप्पा कुठे चढलेत, मुंडीच्या झाडावरती चढलेत आणि तिथून पानकेबीच्या साह्याने सुपारी ओढतात. ते बघा, आणि पोपली खूप हलते वाऱ्याने. ते बघा, खाली शिफ्ट बघा किती पडले आहेत. ते 10 शिफ्ट पडलेले आहेत. मंडळी, आता पप्पा चढले सुपारी झाडावर आणि ते पुढे वळत आहेत. एका ह्याच्यामध्ये आला, अडकलाय एका सुपारीवरून दुसऱ्या सुपारीवरचा शेपूट. आवडतो. मंडळी, आता आम्ही ना सुपारी सर्व एकदम पाडून घेतली. सर्व झाडांवर जी पिकली होती ती सुपारी एकदम पाडून घेतली आणि आता टिपतोय, जमा करतोय
आणि त्याच्यानंतर मला जमा करून झाल्याच्यानंतर मग काळी मिरी काढणार असं प्लॅनिंग आहे. तर पप्पा तर वरून येत आहेत. हे का सर्व पाडून घेतले सुपारी पप्पाने आणि मी. जवळजवळच्या मी ओढल्या काठीने आणि पप्पाने झाडावरून चढून काढल्या. उंच होत्या त्या. हे बघा तर मंडळी आता 2 पिशव्या भरल्या तिकडे बघताय सुपाऱ्याने गाडीवर ठेवल्यात. आता या 2 पिशव्या तर घरी ठेवून येतो. अजून काळी मिरी काढायची आहे आणि अजून एक पिशवी बहुतेक भरेल सुपारीची. तर आता पप्पा तिकडे बागेमध्ये सुपारी आणि जमवत आहेत. सुपारी जमवून झाले की काळी मिरी काढायला सुरुवात करतील. शिडी वगैरे खाली लावून ठेवलेली आहे. तर मंडळी आता काळी मिरी काढायला सुरुवात झाली आहे. इकडे बघताय पप्पा आता आंब्याच्या झाडाला शिडी लावले आणि चढलेत वरती काढतात झाडावर चढून. तर मी आता इथे हातात येईल तेवढी काढतोय. हातात येईल तेवढीच काढा. रस्त्यावर नका काढा. तर मंडळी आता ह्या झाडावरील काळी मिरी काढून झालेली आहे. आता वरती काढायचे तर वरती ते 1-2 झाडांवरती आहेत काळी मिरी. मंडळी इकडे बघताय पप्पा आता इकडे कोकमीच्या झाडावरती चढले. इकडे आता हे काळी मिरची वेळ सोडलेली आहे झाडावरती. झाडावरती काढतात आणि इकडे खालच्या काढतोय. आणि हे बघा काढलेल्या मंडळी. आता आमचे
बागेतील काळी मिरी काढून झाली आहे झाडांवरील. हे बघा एवढीच मिळाली, 5-6 किलो असेल. चला आता घरी निघतोय. इकडे शिडी न्यायचे. गाडीवरती एक सुपारीचा एक पिशवी आहे आणि काळी मिरी. चला आता घरी जाऊन भेटूया डायरेक्ट. तर मंडळी इकडे बघताय, इकडे 2 पिशव्या आहेत सुपाऱ्यांच्या आणि इकडे आईने इकडे सुपाऱ्या पलसडल्यात देखील. बघा त्या सुगत घालणार वरती स्लॅबवरती. आणि तिकडे काळी मिरी आहे. इकडे बघताय मंडळी, ही बघा ही काळी मिरी आहे ना, ही कालच्या दिवशी आईने गरम पाण्यातून काढली होती. काळ सुट्टी नसल्यामुळे मला पप्पाने काळी मिरी काढली झाडावरून आणि मग ते सोलून झाल्याच्या नंतर गरम पाण्यातून काढली. तर मी हा व्हिडिओ बनवण्याचं राहून गेलं. मला बागेत असेल काळी मिरी तेव्हा मी जाईन. तर आज तो कारण आज काळी मिरी काढून झाली. या आदल्या दिवशी जी आहे काळी मिरी काढलेली बघा, गरम पाण्यातून काढल्याच्या नंतर तर सुकवायला ठेवलेली आहे त्यावरती. लगेच काळी पण पडलेली बघा, कलर लगेच बदलला त्याचा. मंडळी आम्ही जी सुपारीच्या बागेतून जी काळी मिरी आणली ना ती आता सोडणार आहे मी. आणि सोडण्याची देखील एक सोपी पद्धत आहे ती म्हणजे थोडी आम्ही गोंता असतो ना आपला, त्याच्यामध्ये टाकतो थोडी आणि हाताने चुरगळतो. मग त्यानंतर ते दाणे म्हणजे ते ह्याच्यातून सुटतात. ते कशा प्रकारे सुटतात ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो बघा. अशा प्रकारे मंडळी सोडण्याची पद्धती आहे. गोंत्यामध्ये घेऊन अशा हाताने चुरगळायचं. इकडे बघताय मंडळी, बघा ही काळी मिरी आहे, कलमी आहे काळी मिरी. अशी गोंत्यामध्ये टाकतोय बघा, लगेच दाणे सुटतात त्याचे बघा. दिसणार नाही तुम्हाला, नंतर काढून दाखवतो मी. इकडे बघताय मंडळी, हे बघा आता या हाताने अशी चुरगळलेली काळी मिरी बघा, लगेच दाणे सुटले. 2 मिनिटात काम होतं लगेच. आता हे राहिलेत ना, हे ते पुन्हा याच्या गोंत्यामध्ये टाकणार त्याच्यामध्ये आणि पुन्हा जोडणार, लगेच काम होऊन जाईल. मंडळी इकडे बघताय, आता काळी मिरी आहेत ना सोललेल्या, त्याच्यामध्ये आता गरम पाणी होणार. आई होत आहे गरम पाणी. आता गरम पाणी ओतलं एकदम कडकडीत. किती वेळ ठेवणार पाण्यात आता? 5-10 मिनिटं. नंतर काढणार ना, फडक्यात बांधणार की अशात ठेवणार? हा चालणीच होतील ना. वाफा येतात चांगल्या बघा. तर मंडळी आता हे गरम पाण्यामध्ये काळी मिरी टाकली, जवळजवळ 15 ते 20 मिनिटं होतील, जास्त होतील. तर आता पाणी काढून टाकायचं आहे काळी मिरीमधील चाळणीच्या सहाय्याने. सावकाश. आईने तर कॅमेऱ्यातले सर्व काळी मिरी या चाळणीमध्ये ओतलं नाही, मोठी आहे. पाणी निथळून गेलंय सर्व. पाणी निथळून गेलं सर्व. पुरी काढू जरा. आता
आता उद्या सुकत घालणार नाही. तर मंडळी सर्व प्रोसेस करून झालेली आहे. एकच प्रोसेस झाली म्हणजे सुकवायची. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये सर्व प्रोसेस पाहिले असेलच. तर आम्ही सकाळी बागेमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर ते सुपारी काढली प्रथम, त्याच्यानंतर मग काळी मिरी काढली. काळी मिरी जास्त नव्हती, थोडीशीच होती. आणि आदल्या दिवशी जी काळी मिरी काढली ना ती खूप होती, ती पप्पांनी काढली. ते म्हणजे शूट करताना आलं. त्याचं कारण असं आहे की मी कामावरती होतो आणि पप्पा घरी होते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पप्पांना सुट्टी होती, तेव्हा त्यांनी सर्व ती दोन झाडांवर काळी मिरी काढली. जवळजवळ ते 2 टब भरतील, म्हणजे जवळ 15 ते 20 किलो होईल एवढी काळी मिरी त्यांनी काढली. नंतर मग ती सोलणे वगैरे ती प्रक्रिया झाली. नंतर मग ती स्लॅबवर आम्ही सुकत देखील टाकली. ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं आहे. आणि हे आता बागेतून आणलेली काळी मिरी ती सोलून काढणे, सोलणे आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये टाकून ती परत ती चालणीमध्ये सर्व पाणी वगैरे काढून सर्व तुम्हाला दाखवलं, हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे. तर सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवली. आणि एकच प्रोसेस राहिली ती म्हणजे आता ती काळी मिरी आहे ना गरम पाण्यातून काढलेली, ती आता उद्या सकाळी आई स्लॅबवर टाकणार सुकवायला. आणि नंतर मग ती काळी पडली, म्हणजे काळी पडते सुकल्याच्या, म्हणजे गरम पाण्यातून काढली ना तर ती पूर्ण काळी पडते. तर आता सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवलं आहे. तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही तुम्हाला पाहायला मिळत असेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याकरता धन्यवाद. तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.